नमस्कार. इंदिरा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण पोलीस भरती 2026साठी मराठी सराव प्रश्नसंच घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? तर याचं उत्तर आहे, मराठी वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. मग 2 काय आहे? तर 2 स्वरादी आहेत. आणि व्यंजन किती आहेत? तर मित्रांनो, व्यंजन 34 आहेत. खालीलपैकी कोणती संयुक्त व्यंजनं आहेत? तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय? तर जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजनं एकत्र येऊन जे व्यंजन तयार होतं त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे क्ष हे संयुक्त व्यंजन आहे. विद्या अधिक अर्थी याचे योग्य संधिरूप कोणते? तर याचं योग्य संधिरूप याच्यातला विद्यामधला आ अधिक अ एकत्र येऊन बरोबर आ बनतो आणि याचं योग्य संधिरूप आहे विद्यार्थी. नंतरचा प्रश्न, महा अधिक ईश हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आ अधिक ई बरोबर ये हे गुणादेश होतो आणि याचं तयार होतं महेश. आणि याचं योग्य उत्तर आहे गुणसंधी म्हणजेच गुणादेश संधी. तर गुणादेश संधी हा स्वरसंधीचा काय आहे? उपप्रकार आहे. एकूण संधी किती आहेत मराठीमध्ये? तर एकूण 3 प्रकारच्या संधी आहेत. एक स्वरसंधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी. तर हे बनतात कसं? तर स्वरसंधी, स्वर अधिक स्वर एकत्र जेव्हा येतात तेव्हा बनती स्वरसंधी. आणि व्यंजन संधी ही व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर एकत्र येऊन बनते. तसंच विसर्ग संधीचं सुद्धा असंच आहे. अगोदर विसर्ग येतो प्लस त्यामध्ये व्यंजन पण येऊ शकतं किंवा स्वर पण येऊ शकतो. तर या मराठीतील 3 प्रकारच्या संधी आहे आणि आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुणसंधी. पुढला प्रश्न, राम अधिक इच्छा याचं योग्य रूप काय? इथं सुद्धा ही गुणादेश संधीच आहे. याच्यामधलं म म्हणजेच अ अधिक ई बरोबर ए. तर याचं उत्तर आहे रामेच्छा. पुढील प्रश्न, सत अधिक जन योग्य संधी ओळखा. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो सत अधिक जन याचं उत्तर आहे सज्जन. तर याच्यातलं तचा नियम आहे. तच्या पुढं जर ज आलं तर ह्या तच्या जागी सुद्धा पुन्हा जच येतं आणि ह्या संधीचा प्रकार आहे व्यंजन संधी. पुढला प्रश्न, मराठीत किती व्यंजनं आहेत? आपण वरच पाहिलं होतं पहिल्या प्रश्नात की मराठीत एकूण 34 व्यंजनं आहेत. स्वर किती आहेत मराठीमध्ये? तर 14 आहेत. आणि स्वरादी किती आहेत? तर 2. आता विभक्तीचे प्रत्यय पाहू आपण. पंचमी विभक्तीचे मुख्य प्रत्यय कोणते? तर पंचमी विभक्तीचे मुख्य प्रत्यय ऊन आणि हुन हे आहेत. बाकीचे सला ते साला नाते हे जे प्रत्यय आहेत हे द्वितीया व चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. त इ आ हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे आहेत. चा ची चे हे षष्टीचे प्रत्यय आहेत. प्रथमा विभक्ती तुम्हाला माहीत असेल की तिला प्रत्यय नाहीत. त्याच्यानंतर पुढला प्रश्न, पुस्तके हे कोणत्या वचनाचे आहे? म्हणजे वचन 2 प्रकारचं आहे आपल्या मराठीमध्ये. एक वचन आणि दुसरं त्याला आपण बहुवचन किंवा अनेक वचन असे म्हणतो. आता पुस्तक जर एक असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पुस्तक. आणि जर हे अनेक असतील तर पुस्तके. याचं योग्य उत्तर काय आहे? बहुवचन. जर पुस्तक असतं तर ते एकवचन असतं. द्विवचन
असं आपल्या मराठीमध्ये वचन नाही आहे, हे संस्कृतमध्ये आहे. द्वंद्व हा पर्याय चुकीचा आहे. पुढला प्रश्न, तो मुलगा शाळेत गेला यातील ते तो हे कोणते सर्वनाम आहे? आता तो हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचकचे पुन्हा 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक व तृतीय पुरुषवाचक. जो येईल तो जाईल यातील जो हे कोणते सर्वनाम आहे? जो येईल तो जाईल यातील जो हे संबंधवाचक सर्वनाम आहे. मित्रांनो, जेव्हा जो, तो किंवा ज्याला, त्याला अशा यांनी वाक्य जोडलेले असतात ते वाक्य कायम संबंधवाचक सर्वनामाचंच असतं किंवा जे सर्वनाम संबंधवाचक असतं. तर पुढला प्रश्न आहे, घरातून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? किंवा घरातून आपण वरतीच पाहिलं होतं प्रश्नामध्ये की ऊन आणि हून हे प्रत्यय कुठल्या विभक्तीचे आहेत? पंचमी. राजपुत्र हा कोणता समास आहे? मित्रांनो, समास मराठीमध्ये किती प्रकार आहेत समासचे? तर एकूण 4 प्रकार आहेत. कुठले कुठले? तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर याच्यातलं आपलं राजपुत्र याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास. राजाचा पुत्र या अर्थाने तत्पुरुष समास. आता राम लक्ष्मण हा कोणता समास आहे? तर राम लक्ष्मण हा द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास कोणाला म्हणतात मित्रांनो? तर ज्या समासातील दोन्हीही शब्द महत्त्वाचे असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. तर यातलं राम आणि लक्ष्मण हा कुठला समास आहे? द्वंद्व समास आहे. दोन्ही महत्त्वाचे आहेत. पुढला प्रश्न आहे, तो धावत आहे यातील क्रिया कोणत्या काळातील आहे? मराठीमध्ये काळाचे प्रकार किती आहेत? तर काळाचे प्रकार 3 आहेत. कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ. तर याच्यातील तो धावत आहे ही क्रिया सध्या चालू आहे असं दर्शवत असल्यामुळं याचं योग्य उत्तर आहे वर्तमान काळ. आता समानार्थी शब्द आपण पाहूया. उदार या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? आता उदार त्याचा कंजूस होईल का? तर नाही होणार. लालची होणार नाही. क्रूर नाही होणार. तर याचं योग्य उत्तर दानी आहे. क्रोधच्या विरुद्धार्थी शब्द कुठला? क्रोध म्हणजेच काय? एखादा राग करणे, द्वेष करणे किंवा हिंसा. क्रोधचा हे झाले समानार्थी शब्द. क्रोधच्या विरुद्धार्थी शांतता. पुढील प्रश्न, विद्वानचा विरुद्धार्थी शब्द कुठला? विद्वान म्हणजेच काय? तो पंडित असेल, बुद्धिमान असेल किंवा शिक्षित व्यक्ती असेल त्याला आपण विद्वान म्हणतो. मग याच्या विरुद्धार्थी काय येईल? अडाणी. तो चांगला मुलगा आहे यातील चांगला कोणते विशेषण आहे? चांगला मुलगा आहे यातील चांगला हे गुण विशेषण आहे, कारण त्या मुलामधील गुण दर्शवण्याचं काम हा शब्द करत आहे. जो येईल त्याला जाईल हे वाक्य कोणतं? जो आणि तो किंवा जो आणि ज्याला, जो, तो किंवा जो, ज्याला अशा विशेषणाने किंवा अशा सर्वनामाने जोडलेले वाक्य कायम मिश्र वाक्यच असतं. तर वाक्याचे प्रकार किती आहेत? वाक्याचे प्रकार आहेत 3. कुठले कुठले? एक केवल वाक्य, दुसरं मिश्र वाक्य आणि 3 संयुक्त वाक्य. तर याच्यातलं जो येईल त्याला जाईल हे वाक्य मिश्र वाक्याचं आहे. पुढील प्रश्न, किती सुंदर फूल हे कोणते वाक्य आहे? तर किती सुंदर म्हणजे याच्यात आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. याचं उत्तर आहे आश्चर्य. पुढील, गोड या शब्दाचे भाववाचक नाम. नामाचे प्रकार किती आहेत? तर 3 प्रकार आहेत महत्त्वाचे. एक आहे विशेष नाम, दुसरं आहे सामान्य नाम
आणि तिसरं आहे भाववाचक नाम. तर गोड या शब्दाचे भाववाचक नाम काय येईल? तर याचं योग्य उत्तर आहे गोडवा. पुढील प्रश्न, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर मी स्वतः त्याला पाहिले हे त्यामधील स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. आपण नामाचे प्रकार 3 पाहिले होते, विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. तर आता यापैकी 4 पर्यायामधून भाववाचक नाम कोणतं आपण पर्यायानुसार पाहू. हिमालय अनेक आहेत का? एकच आहे. मग हे काय आहे? हिमालय हे विशेष नाम आहे. नदी भरपूर नद्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, मग त्याच्यात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी. तर नदी हे त्यामुळं सामान्य नाम आहे. मुले स्पेसिफिक एखाद्या मुलाचं नाव घेतलेलं आहे का इथं? नाही, त्यामुळे हे सुद्धा कसं सामान्य नाम आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भाववाचक नाम. शौर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे. नंतर पुढील प्रश्न, क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय म्हणतात? तर स्वर आहेत का? हे नाहीत. अर्धस्वर सुद्धा नाहीत. महाप्राण नाही. याचं योग्य उत्तर आहे विशेष संयुक्त व्यंजने. क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत विशेष संयुक्त व्यंजने म्हटलं जातं. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. आता लवकरच मी टॉपिकनुसार मराठी हा सब्जेक्ट टॉपिकनुसार घेणार आहे, एक टॉपिक. तर तोपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.